नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रदीर्घ कायदेशीर लढा देणारे कर्नल श्रीकांत पुरोहित यांना भारतीय लष्करात मोठी बढती. लष्कराकडून पुरोहित यांना ब्रिगेडियर पदावर पदोन्नती करण्यास मंजुरी. ठाकरेंच्या खासदारांची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक झालेली नाही. काही लोक प्रेशर आणण्याकरिता अशा बातम्या करतायत. खासदारांना बदनाम करण्यासाठी अशा बातम्या पसरवू नये. खासदार नरेश मस्केंचं ऑपरेशन टायगरवर स्पष्टीकरण. बीडच्या मस्साचोक गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी. गावात आणखी काही ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकार समोर. नाशिकच्या येवला कोपरगाव महामार्गावरील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर ट्रॅफिक पोलिसांनी ट्रक पेटवल्याचा चालकाचा आरोप. यामुळे चालकांमध्ये संतापाचं वातावरण. या प्रकरणी मंत्री छगन भुजबळांकडून सखोल चौकशी करत कारवाईचे आदेश. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील तहसीलदार निलंबनाची कारवाई. गौण खनिजाच्या अवैध उत्खननावर कारवाई करण्यात निष्काळजीपणा करणं भोवलं. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीचं आरोग्य धोक्यात. याच पार्श्वभूमीवर वाशिमच्या शेलगाव हुगे येथे शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खत, कंपोस्ट आणि गांडूळ खताचा वापर वाढवावा, तज्ज्ञांकडून आवाहन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अंबरनाथ पोलीस स्टेशनतर्फे शांतता कमिटीची बैठक. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार डीजेवर बंदी. डीजे न लावण्याच्या पोलिसांकडून स्पष्ट सूचना. हिंगोलीत महावितरणच्या अभियंत्यांची सायबर भामट्यांकडून 10 लाख रुपयांची फसवणूक. मुंबई येथील महानगर गॅस पाईपलाईनचा थकीत रक्कम तातडीनं भरा, अन्यथा कनेक्शन बंद करण्यात येईल असं म्हणत ओटीपी घेऊन फसवणूक. बीडच्या माजलगावमध्ये वांग्याला केवळ 4 ते 5 रुपये किलो दर. शेतकऱ्यांना संतप्त होत 500 कॅरेट वांगी फेकली शेताच्या बांधावर. लागवडीचा खर्च निघणार नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. पिकांना हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या परळी रेल्वे स्थानकावर अज्ञात व्यक्तीचा आढळला मृतदेह. 45 वर्षीय व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम रेल्वे पोलिसांकडून सुरू. मृत्यूच्या कारणाचाही तपास सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.